तुमचा अनुभव काय होणार? साईबाबाने आपली संस्कृती जपायचं म्हणून पंढरपूरला जातात, आपल्या साईबाबाने आपल्यासाठी एवढं केलेलं आहे, तर जायला पाहिजे प्रत्येक साई भक्तांनी. प्रत्येक सकाळ मंडळी आम्ही आता उठलोय, बॅगा वगैरे टाकल्या आणि लोकांनी. भाऊ बघतो तिकडून, साईराम साईराम. आता आम्ही लोक आता मंदिर उघडलं आहे, कारण ते मंदिर बंद होतं बाबांचं. आम्ही लेट आलो म्हणून. सकाळ सकाळी दर्शन झालं आहे बाबांचं. पालखीची ते तयारी चालू आहे. आम्ही लोक आता निघू थोड्या वेळात. बॅगा वगैरे टाकल्या. बघा तुम्ही लोक, सुरुवात झाली आता बघा. साईराम मित्रांनो, बघा भाऊ आपला. आम्ही लोक आता निघालो आहे. दिवस दुसरा. गाडीचा आवाज येत असणार मस्त काही नाही. पहिलं निशाण निघायला माहिती आहे. पहिलं निशाण मागे पालखी आहे, तुम्ही बघू शकता. निघालो आम्ही लोक. बघूया आता आमचा ठाण्याचा हॉल्ट आहे 300 रुपयाचा. आणि आम्ही पुढे असून चायचा हॉल्ट तिकडे थांबू. ते पण दाखवून मी मध्ये साईराम भावांना आणि बहिणींनो. काय होतं भाऊ? काय तेच सांगत होतो मी. अजूनपर्यंत हसनपती घाटकोपरकडे चालत गेलो नाही, आणि आता दुसरा दिवस चालतोय आपण, तरी काय अजून थकवण वाटत नाही. म्हणजे हे बाबांची कृपा आहे फक्त. तो कधी असं का तो घाटकोपर कधी तो चालत गेला नाही, कधीच नाही. आणि आता दुसरा दिवस त्याला थोडाही थकवा वाटत नाही, थोडा पण नाही. चालतो लोकांची बाबांचं नाव घेतो, चालतो आम्ही लोक. तुम्ही पण या कधीतरी. पदयात्रा एक अनुभव आहे. खूप काही शिकायला भेटते. एकदा तरी येऊन बघा. चला तर भेटावं नाश्त्याच्या हॉल्टला. साईराम साईराम जरा. मित्रांनो, आम्ही आलो आहे आता नाश्त्याच्या हॉल्टला. धमचे टाकून लोळतोय बघा सगळे. साईराम दादा. दादा साईराम 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 साईराम. आम्ही सगळे आता लोळतोय पायवर करून. आता नाश्ता विष्टा करून मग आम्ही इथून निघू. चला भेटूया पुढे. साईराम. मित्रांनो, आत्ताच ब्लॉग पोस्ट केला आहे. हॉलमध्ये थांबलो तर सगळे लोक इथे ब्लॉग बघत बसले. ग्रुपमध्ये शेअर केली लिंक तर. आणि मी ते चार्जिंगला मोबाईल लावून बसलो खुर्चीच्या मागे, कारण की चार्जिंग खूप इम्पॉर्टंट आहे आता, कारण की ब्लॉगिंग वगैरे करायची होतं. ब्लॉग बघत राहा, खूप भारी भारी ब्लॉग येणार आहेत. सगळे इथे सपोर्ट करत आहेत मला, बरं आहे. त्याला थँक्यू. साईराम. मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे आमच्या नाश्त्याच्या हॉल्टवरून. भाऊ आहे आपला. साईराम साईराम. आता आम्ही निघालो आहे. चालायचं अजून. आता किती किलोमीटर आहे तरी अंदाजे? 8 किलोमीटर ना. आता 8 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे कंटिन्यू. मग आमचा जेवणाचा हॉल्ट आहे. हो का. मागच्या पण आपला सगळेच सबस्क्रायबर झाले. साईराम बाय. साईराम साईराम राम साईराम पब्लिक. साईराम साई की मोज. आम्ही सगळ्याला चालायला, बाकी सब बाद में. आम्ही आता चालायला सुरुवात केलेली आहे. एकच वादा आमचा सोहम दादा, सबस्क्राइब करा आणि लाईक बोलो करा. ओम साईराम. साईराम भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही बोलायला काय केलंय? ऊनलं आहे. म्हणून या लोकांनी सगळ्यांनी तर वाट लागली, कारण की याच्या धमचे पण नाही बघा. हा बघतोय साईराम भाई. साईराम साईराम. या लोकांनी सगळ्यांनी लागले उन्हामुळे. साईराम भाई. सर्वांना ऊन लागते. माझ्या धमच्या होता म्हणून मी धमच्याही करून घेतला आहे. मला चालतो आहे. व्ह्यू बघा. आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा. भाऊ बोलले तर आता करावं लागेल म्हणून ना. त्याला पटपट लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. चालतो आता आम्ही. ऊन लय वाढलं आता. वाजले सकाळचे 11. चालतोय कंटिन्यू. चलो भेटूया आता आपण. फ्रीज पण हलतोय, पण हलतोय. फ्रीज पण हलतोय, आम्ही पण हलतोय. आम्ही त्या फ्रीज आम्हाला पाणी पाहिजे होतं खूप वेळापासून. थँक्यू बघा, पाणी आणलं होतं. साईराम. पाणी आलं आहे. आम्हाला जीवनदान भेटलं आहे का आमचं? आमचा टेम्पो. पाणी थोडं खूप गरम झालं. हो, आम्ही आता आंघोळीच करतो डायरेक्ट इथे. हे बघा, तिची डोकी पूर्ण गरम झाली आहेत. चला, हे बघा हा रोड.
व्ह्यू बघा. आणि आमचे काका पाणी वाटप बोले काका. सायराम काका मुंगफली घेतली आम्ही लोकांनी. मुंगफली. सायराम सायराम काय घेतलं आपण? मुंगफली बोले तो मुंगफली. आणि आता कुठे आपण? आम्ही फक्त चालत चाललोय. कुठे काय काहीच माहिती नाही. आमचा माणूस यायला सगळं माहिती. आमचं सगळं माहिती आहे. आम्ही मागे मागे पालखी खूप पुढे गेली आहे. आम्ही खूप मागे. आम्ही लोक स्पॉटपासून 1 तास पुढे गेलो. 1 तास म्हणजे अशा किती किलोमीटर असेल तरी 1.5 किलोमीटर पुढे चालत गेलो आहे. आता परत आम्ही मागे चाललो आहे 1.5 किलोमीटर. म्हणजे आमचा डबल 3.5 किलोमीटर आम्ही जास्त चाललो. आम्ही पळतोय अक्षरशः आम्ही पळतोय. भाई बोलला मला माहिती तुम्ही चालत राहा. आणि आमचा स्पॉट कुठे? आम्ही स्पॉटच्या बाजूने गेलो. आम्हाला चमकते रहो. साई का नाम लेते रहो. आम्ही 2 तास म्हणजे 1 तास जायला पुढे गेलो. आता परत आम्ही रिटर्न चाललोय मागे. आम्ही विचार केलेला आता डायरेक्ट आमची गुरुजी शिर्डीला घेऊन जाणार. आमची शिर्डी दिसली आम्हाला इथे जात. एक काका येत आहेत बॅगेला झेंडा लावून. यांच्या पालखीला जाऊया आता आपण. फुल एकदम मस्त. काका 1 नंबर दिसताय. साईराम 1 नंबर दिसताय. थँक्यू. काय बोलाल पालखीचा अनुभव? पालखीचा अनुभव काय होणार? साईबाबाने आपली संस्कृती जपायचं म्हणून पंढरपूरला जातात. आपल्या साईबाबाने आपल्यासाठी एवढं केलेलं आहे तर जायला पाहिजे प्रत्येक बरोबर, साई बरोबर, भक्तांनी, बरोबर. प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक. थोडं पुढे गेलेलो. आमचा काय झालं नाही का? हां. हॉल तिथे आणि आम्ही 1 किलोमीटर पुढे. कोणती पालखी आहे? आमची इकडची आहे, चांदोलीची. हो अच्छा म्हणजे पवईची. आम्ही उंचीवाले होते. पवईवाले. चल भेटू मध्ये. हो. चला साईराम काका. फक्त बाळा सेफ आहे एकदम. एका साईडने झालं ग्रुपने नाही चालायचं. चला साईराम काका, साईराम. साईराम मित्रांनो, आता आम्ही लोक आलेलो हॉल्टवरती. मग आंघोळी वगैरे केल्या, फ्रेश वगैरे झालो. आता आरती चालू आहे. मी तुम्हाला आरतीचा पण व्हिडिओ दाखवला. आरती चालू आहे. आता आरती बिरती करू, जेवून घेऊ. मग आम्ही लोक झोपू. मग तुम्हाला मी डायरेक्ट रात्री भेटेन आता. म्हणून तेच सांगायला हे केलं, ब्लॉग चालू केला की आम्ही आता डायरेक्ट रात्री भेटू. आम्ही आता आरती बिरती करून जेवून झोपून जाऊ. ओके चलो साईराम, बाय बाय तब तक के लिए. साईराम मित्रांनो, निघालो आता आम्ही लोक. आता दुपारची ऑर्डरवर निघालो आता. आता नेक्स्ट हॉल चाय पाण्यासाठी असेल. मला पहिलं निशाण दिलं आहे हे बघा, दिसतं तुम्हाला. पालखी येते मागून. चालतो आहे मी. मला व्ह्यू दाखवण्यासाठी मी आता ब्लॉग चालू केला. गाड्यांचा आवाज येत असेल, थोडं समजून घ्या साईराम. गाड्यांचा खूप आवाज येत असेल बट व्ह्यू बघा. साईराम बोलो, साईराम. ओम साईराम. बस साईराम मित्रांनो, आता आम्ही थांबलो कुल्फी घ्यायला. कुल्फी घेतली आहे. 1 नंबर आहे. मस्त एकदम खात चाललो आहे. बुवा आहेत आपल्या इकडे. साईराम बुवा. साईराम बाई साईराम. कसे मग कुल्फी? साईराम भावांनो आणि बहिणींनो, आता आमची पालखी गेली आहे रोडनी आणि आम्ही लोक पाईपलाईनचा रस्ता पकडला. आता छोटी मोठी म्हणजे आहेत सगळे. आता आम्ही मुलं आम्ही लोक फक्त पाईपलाईननी चाललो. बाकीची पूर्ण पालखी रोडनी गेलेत. बाकीची माणसं आम्ही लोक पाईपलाईननी जाणार आहे. बघूया. साईराम, अशा प्रकारे आमचा भिवंडी पाईपलाईन बाहेर आलो. आम्ही लोक चाय पितो. आता आम्ही सगळे चाय प्यायला थांबलो आहे. आता आमचा चायचा वाट आहे पुढे अजून अर्धा तासावरती. मग आता आम्ही चालायचे. खूप तब्येत डाऊन. आता एनर्जी ड्रिंक घेतो आम्ही आता. चलो साईराम. साईराम मित्रांनो, आम्ही लोक आता थांबलो त्याचा नाश्ता करायला. भाई लोक आहेत सगळे आपल्यासोबत एकदम. काय बोलतो आता पुढे नाही जाणार आपण. 3 किलोमीटर 3 किलोमीटर आता पुढे नाही जाणार एक्स्ट्रा. सकाळी आम्ही त्याच्यामुळे एक्स्ट्रा गेलो पुढे. पोचतो बाई आहे, चाय पितोय. साईराम. मन्याबाई स्पॉन्सर आता ही पार्टी.
खाल्ला आम्ही बघा. या तुम्ही खायला. आमचा कॅमेरामॅन लाईट देतो आम्हाला. धन्यवाद. चला बघत राहा पुढे. साईराम. अरे आम्ही आलो आमच्या रात्रीच्या हॉल्टला आणि आम्हाला काही जागा ठेवल्या नाही वाटतंय. बघूया आता जागा ठेवली की नाही काय. हाय 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 माझी बॅग टाकून ठेवली. आज पण नानूदा धन्यवाद जागा ठेवल्याबद्दल. साई रात्र आम्ही आता पोचलो हॉल्टवरती. बॅग सगळ्यात लास्ट आले आहे ते लोक निशाणी घेऊन गेल्यावरती. आम्ही निशाणी पहिली उचलली पण आता शेवटी पोचलो एकदम सगळ्यात. चला आता बघत राहा पुढे. बघूया आता काही फ्रेश बिश होतो काय वेळ करतो. चला सायरा स्वेटर घालून आलो त्याच्या म्हणून सारखे चार्जिंगसाठी धावपळ अजून काही नाही. हे सगळ्या पालखीमध्ये असतं चार्जिंगसाठी धावपळ. भाऊ सायराम छावा दिसतो आपला भावा. डिसी मारून पालखीला चालतो येतो. अरे आता आमचं खाणं पिणं चालू आहे फरसान बिरसान. सायराम मित्रांनो आता आम्ही झोपतोय. तुम्ही बोलायला कालचंच टाकलं नाही मी यात बाजूला झोपतो म्हणून. चला बघा बुवा सायराम आम्ही लोक झोपतो. आज कौस्तुभाला आवाज नाही त्यामुळे कौस्तुभला झोपलाय. आम्ही सगळं झोपतो. बहिणी जिरा सोडा आणलाय. जिरा सोडा पिऊन झोपतो. चलो गुड नाईट. बाय बाय साईराम. साई मै रात्र.